तिकडे महायुतीला सत्ता देणाऱ्या लाडक्या बहिणी आता सरकारच्या विरोधातच रस्त्यावर उतरलेत। सरकारच्या विरोधात लाडक्या बहिणींनी हप्ता का दिला नाही म्हणून थेट काही ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयच गाठलं। विदर्भात सरकारच्या विरोधात या लाडक्या बहिणींनी आक्रमक भूमिका घेतली आणि सरकारला अल्टिमेटम सुद्धा दिला। पण मंडळी, या लाडक्या बहिणी खरंच का आक्रमक झालेत? त्यांच्या मागण्या काय आहेत? आणि या लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या तर सरकारची डोकेदुखी खरंच वाढणार आहे का? हप्ता मिळाला नाही, लाडकी बहीण रस्त्यावर। निवडणूक संपली, लाडकी बहीण दोडकी झाली। निवडणूक संपली तरीही हप्ता काही मिळेना। लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता निवडणुकीच्या काळातच महायुती सरकार देणार होती। मात्र निवडणूक आयोगाने हा हप्ता थांबवला आणि निवडणुकीनंतर देण्याचे निर्देश सरकारला दिले। 16 जानेवारीला 29 महानगरपालिकांसाठी मतमोजणी झाली, निकालही लागला। राज्यात पुन्हा एकदा लाडक्या बहिणींनी महायुतीलाच कौल दिला। मात्र अजूनही लाडक्या बहिणींचा हप्ता काही महायुती सरकारनं दिलेला नाही आणि यावरूनच आता लाडक्या बहिणींचा संताप पाहायला मिळतोय। अमरावती, वर्धा, बुलढाण्यात लाडक्या बहिणींनी असा हप्ता न मिळाल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। माझा 2 महिने झाले लाभार्थी असून सर्व लाभ सर्व महिलांना मिळाला, पण आम्हाला मिळाला नाही। आम्ही 30,000च्या पेक्षा जास्त महिला आहेत। केवायसी केलेली असून तरी सुद्धा आमची हप्ता पडला नाही। आम्हाला आमचा हप्ता देण्यात यावा। सरकारी कर्मचारी असो या कोणी असो, आमच्या घरी कोणी सरकारी कर्मचारी नाही आहे। याचीच आहे की आमची जे केवायसी सांगितली होती ते आम्हाला करायलाच नव्हती पाहिजे। आमचे पहिलेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते, मग कशाला हे नवीन कशाला आणलं? कशाला आणायला पाहिजे नव्हतं? हे सगळ्यांचं महिलांचं म्हणणं आहे की हे केवायसीचं बरेच महिलांना काहीच समजत नाही, ऑनलाईन समजत नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्याकडे। मग त्यांना कसं माहीत पडणार की ही केवायसी करायची आहे? तुम्ही 8 दिवसाची मोहलत दिली, मग 8 दिवसात नाही झाली त्यांची तर मग त्यांना जे गरजू म्हणते तेच चुकलेत ना। 10 महिन्यापर्यंत आमचे पैसे आले आणि 10व्या महिन्यात आम्हाला सांगितले की केवायसी करा लाडक्या बहिणीची। मग आम्ही नंतर केवायसी केली। मग केवायसी केल्याच्या नंतर पण आम्हाला सांगितलं की तुमची चुकली, नंतर पुन्हा करा। नंतर पुन्हा आम्ही केवायसी केली, पण तरी पण आमचा हप्ता आलेला नाही। 2 महिने झाले आमचा हप्ता थकीत राहिला। काही महिलांना मिळाला, आमच्या शेजारच्या काही महिलांना हप्ता मिळाला आणि आम्हाला मिळाला नाही। सांगितलं की 2 महिने झाले आम्हाला लाभ मिळाला नाही, तर याईनं सांगितलं की तुमची केवायसी चुकली आहे। आमची बरं एकीची चुकीन, दोघी चुकीन, 10 बाय चुकीन, 200 बायची आम्हाला सांगितली केवायसी चुकलेली आहे। मग असं काऊन केलं? अर्ध्या बायला ज्यांची इथं शेती आहे, गाडी आहे 4 चाकी, त्यांना लाभ आहे। आमच्या घरी काही नसून आम्ही हातमजुरी करून असून आम्हाला लाभ नाही। केवायसी चुकली म्हणूनच सांगितले आम्हाला, पण केवायसी करून सुद्धा पैसे मिळाले नाही सर। 2 महिने झाले आम्ही पैशाची खूप वाट पाहतो। येतील असं सांगण्यात आलेलं आहे, पण तरी सुद्धा पैसे आलेले नाही आहेत। किती महिन्याचे पण तुम्हाला पैसे आलेले नाही? 2 महिन्याचे आले। नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आले नाहीत सर। कुठून या ठिकाणी कुठून आले तुम्ही? आम्ही रिसोर्टवरून आलो सर। आमच्या लाडक्या बहिणीचे 2 हप्ते पडलेले नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही इथं आलेले आहोत। आमच्या एवढीच विनंती आहे की सर्व लाडक्या बहिणी केवायसीची मुदत वाढवावी आणि आम्हाला हप्ता द्या। राष्ट्रवादी युती कडून यांचा प्रॉब्लेम हाच आहे की काही महिलांचं केवायसी झाला आहे, काही महिलांचा केवायसीचा प्रॉब्लेम होता आणि तो सॉल्व्ह झाल्यावर सुद्धा त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही आहेत। बाल कल्याण विभागमध्ये त्या जाऊन आल्या आहेत स्वतः। आम्ही त्यांच्यासोबत पाठपुरावा केला, पण त्यानंतरही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही आहेत। तर या निमित्ताने आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन निवेदन दिलेलं आहे। येत्या 8 ते 10 दिवसात जर हा प्रॉब्लेम आमच्या महिला भगिनींचा हे करण्यात नाही आला, सॉल्व्ह करण्यात नाही आला, तर आम्ही पुढे आंदोलन घेण्याचं ठरवलेलं आहे। विदर्भातून लाडक्या बहिणींनी संताप व्यक्त करायलाही सुरुवात केली। हेच लोण राज्यभर पसरण्याची शक्यता आहे। यावरूनच आता विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। ते आता निवडणुकीच्या तोंडावर जुळवाजुळव करायचा प्रयत्न केला। 14 तारखेला 15ला निवडणूक आहे। 14 तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे घालून पुन्हा मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला, महायुतीने, परंतु त्यामध्ये ते पैसे नसल्यामुळे काही कमी पडल्यामुळे सफल झाले नाही। आता पुन्हा पुढच्या निवडणुकीची वाट पाहावी लागेल असं मला वाटतं। केवायसीमुळे आधीच लाखो लाडक्या बहिणींचा कुठे हप्ता थांबलाय तर कुठे केवायसीच करता आलेलं नाही। बुलढाण्यात तर 30,000 महिलांना या केवायसीमुळे अडचणी येते आणि याच लाडक्या बहिणींसाठी आता ओबीसी महासंघ देखील आक्रमक झालाय। जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकत महिनाभरात अडचणी दूर करण्याची मागणीही केली जाते। त्यांनी केवायसी करून सुद्धा
याचं कारण एकच झालेलं आहे की शासनानं केवायसी साईटवर ज्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यावर सरकारी कर्मचारी असं लिहून येते. ते लिहून आल्यामुळे यांचे पैसे यांना मिळाले नाहीत. तेच आम्ही जिल्हाध्यक्ष साहेबांना विनंती करण्यासाठी गेलो होतो की साहेब त्याची तपासणी करा आणि असं का होते, त्या बहिणीच्या लाडक्या बहिणीसमोर सरकारी कर्मचारी लिहून का येते याची चौकशी करा. आणि सर्व जे आमच्यासोबत आलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या मजदूर वर्गातल्या आहेत, संसारातल्या आहेत आणि कोणी सरकारी कर्मचारी नाही, कोणाकडे 4 व्हीलर नाही, सगळे 2.5 लाखाच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न आहे आणि त्या महिलांना गरज आहे. त्यांनी मागितलं नव्हतं, शासनाने त्यांना दिलं, तर शासनानं आता त्यांचं बंद करू नये आणि त्यांना 1500 रुपये जो महिना मिळत आहे तो योग्य रीतीने पोहोचवावा आणि ज्या केवायसी मध्ये चुकी झाल्या असतील त्याची परत 1 महिना मुदत द्यावी केवायसी करण्यासाठी. 2100 रुपये हप्ता होणार म्हणून लाडक्या बहिणींनी महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून दिली. आता वर्ष उलटून गेलं पण अद्याप कोणतीही चर्चा देखील सरकारनं केलेली नाही. योग्य वेळी करू इतकंच सरकार उत्तर देत आहे. आता ही योग्य वेळ कधी होणार हे सरकारलाच माहिती. मात्र जानेवारीचा हप्ता आला नाही म्हणून जर लाडक्या बहिणी इतक्या आक्रमक होत असतील तर सरकारसाठी ही धोक्याची घंटा आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.